धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊ निजो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बंधास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच समः प्रिय सुहृद ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्या नवधीत विषमो यथा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे भागवताचा सप्तम स्कंध आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. या सप्तम स्कंधाच्या प्रारंभीच परीक्षिताने शुकाचार्यांना प्रश्न केला. प्रश्न मोठा मार्मिक आहे. सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की भगवान स्वतः हे तर समप आहेत, सर्वांच्या दृष्टिकोनातून समदृष्टीचे आहेत, ब्रह्मदृष्टीचे आहेत. समः प्रिय सुहृद ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं. अहो, भगवंताला विषमता असू शकेल काय? नाही. विषमता हा त्यांचा स्वभावच नाही. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारा पाऊस हा सगळीकडे सारखा पडतो, असं नाहीये की तो फक्त सुपीक जमिनीवरच पडेल, नापीक जमिनीवर पडणार नाही, असं नाही. आकाशातला, म्हणून पर्जन्यवत द्रष्टव्य असं म्हटलेलं आहे. भगवान हा कसा आहे तर पर्जन्यवत द्रष्टव्य, पर्जन्याप्रमाणे त्याच्याकडे पहा. आणि मग असं जर असेल, राजाने प्रश्न उपस्थित केला, इंद्रस्यार्थे कथम दैत्या नवधीत विषमो यथा. महाराज, आम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या कथा ऐकल्या त्या सगळ्या कथांच्या मध्ये भगवंतानी इंद्राला मदत केलेली आहे आणि राक्षसांना विरोध केलेला आहे. मग इथे विरोध राक्षसांना करून देवाची बाजू घेऊन देवाने विषमताच प्रगट केली. एकाची बाजू घ्यायची, दुसऱ्याची घ्यायची नाही. एकाचा वध करायचा, दुसऱ्याला मदत करायची. हे असं का? वास्तविक देव आणि दानव त्यांना सारखेच असायला पाहिजेत. असं असताना सुद्धा विष्णूंनी देवांना आपल्या बाजूने घेतलं आणि दानवांना मात्र विरोध केला. असं का केलं? मग इथे देव विषम वागले नाहीत का? मोठा मार्मिक प्रश्न विचारलाय. आणि याला उत्तर देताना शुकाचार्य म्हणतात, अरे राजा, तू जे प्रश्न विचारलास आणि तू असंही म्हणालास की नैवासुरेभ्य विद्वेषो नोद्वेगश्चा गुणस्यही. भगवंताला कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही. तो स्वतः गुणाच्या पलीकडचा आहे. आणि मग असं असताना भगवंत स्वतः नारायण समदृष्टीचे असताना दोघांच्या बाबतीत वागताना ते विरोधी कसं काय वागले? याचं उत्तर काय? आता याचं उत्तर वेगळ्या एका संदर्भात देता येईल. एकदा ब्रह्मदेवाकडे देव, दानव आणि मानव हे तिघही गेले. उपनिषदात आलेली कथा आहे. ब्रह्मदेवाकडे तिघही गेले आणि तिघही एका वेळेला गेले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला. इंद्र आपल्या सर्व देवगणांना घेऊन आले. राक्षस या ठिकाणी होतेच, शुक्राचार्य आदी. त्याचप्रमाणे मानव हाही आला आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, देवा, तुम्ही समदृष्टीचे आहात ना? हो म्हणले, समदृष्टीचे. मग आम्हाला एकच उपदेश करा, भिन्न भिन्न उपदेश करू नका. एकाला एक उपदेश, दुसऱ्याला दुसरा, असं करू नका. सगळ्याला एकच उपदेश करा बरं. मग त्यांनी सांगितलं, हे पहा, तुम्ही माझ्याकडे आलात आणि उपदेश विचारलाय, तर मी तुम्हाला एकच अक्षर देतो. एकच अक्षराचा उपदेश दिला. एका अक्षर. जसं आपण ग्रंथ शब्द वापरतो, ग्रंथ, आपल्याला वाटतं ग्रंथ म्हणजे खूप मोठा, पण एका श्लोकाचा देखील ग्रंथ आहे ना. शंकराचार्यांनी एकच श्लोक लिहिला, त्याला ग्रंथ म्हटलंय. म्हणजे एका श्लोकाचा देखील ग्रंथ होऊ शकतो आणि हजारो श्लोकांचे ग्रंथ असतात. तेव्हा एकच अक्षर, द हे अक्षर दिलं. द हे अक्षर दिल्याबरोबर जा म्हणले, मी अक्षर दिलंय, मी तुम्हाला उपदेश केला, आता जा. प्रत्येकाने विचारलं, वा द काय प्रकार आहे? वा द ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. देवांनी विचार केला, आपल्याला द अक्षर का दिलं असेल? आता प्रत्येकाच्या वृत्तीनुसार, प्रत्येकाच्या विचारानुसार, प्रत्येकाच्या स्वभावानुसार देव हा विषम नाहीये.
तुमच्या स्वभावानुसार तो तसा ठरतो. जसं आपण म्हणतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा, त्याप्रमाणे देव हा समानच आहे. तुम्ही ज्या रंगात तो मिसळाल तो तुम्हाला दिसेल. त्याप्रमाणे द अक्षर दिल्याबरोबर देवाने विचार केला आपल्याला द का दिला असेल. हा म्हणले बरोबर आहे, आपल्याला द याच्यासाठी दिलं की आपण या सगळ्या स्वर्गामध्ये सर्व प्रकारचे सुख भोगतो. आपल्या सुखांना म्हणजे भोग प्रवृत्तीला कुठेतरी मर्यादा असावी, आणि म्हणून दमन म्हणजे मर्यादा, हे दमनासाठी कदाचित द दिला असेल. म्हणून देवांना दमन सांगितलं की तुम्ही भोग भोगा, परंतु जरा मर्यादित भोगा, दमन द. मग मानवाने विचार केला, म्हणजे आपल्याला द का दिला असेल बरं. त्याचं कारण असं आहे की मानव हा सगळ्या प्रकारच्या सुख संपत्ती भोगतो, पृथ्वी तलावर राहतो, परंतु तो जर सगळ्या ऐश्वर्यामध्ये नुसता लोळू लागला तर उपयोग नाही. म्हणून त्यांनी दान केलं पाहिजे. दान या धर्माला महत्व आहे. दानेनं हन्यते व्याधी, दानाने व्याधी नष्ट होतात. मग मानवाने दचा अर्थ दान असा घेतला, देवांनी दचा अर्थ दमन असा घेतला, आणि राक्षस हे तर राक्षस प्रवृत्तीचे, हाणा मारा ठोका, याची हिंसा करा त्याची हिंसा करा, म्हणजे आपल्याला द अक्षर का दिलं. मग त्यांनी विचार केला, त्यांनी सांगितलं आपल्याला दया दाखवायला सांगितलंय. दया धर्म का मूल आहे. त्यामुळे दया म्हणून राक्षसांनी दया हा अर्थ स्वीकारला, त्याप्रमाणे देवांनी दमन अर्थ स्वीकारला, आणि आपण दान अर्थ स्वीकारला. एकच अक्षर आहे परंतु भिन्न भिन्नासाठी भिन्न भिन्न पद्धतीने. सांगायचं तात्पर्य असं की उपदेश एकच नसतो, प्रत्येकाचा भिन्न आहे, आणि म्हणून देव हा समानच आहे. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते साधुपृष्ठम महाराज, तू जो प्रश्न उपस्थित केला ना तो फार मार्मिक आहे. यद भागवत महात्म्यम भगवत भक्तिवर्धनम, तुझा जो प्रश्न आहे ना तो भागवत भक्ती, भगवंताची भक्ती वाढवणारा ग्रंथ आहे. भगवान स्वतः कधीच विषम नाही. मग विषमता तुला कुठे दिसली ते म्हणतात, त्याचं कारण असं आहे की न तेषाम युगपद्राजन ऱ्हास उल्हास आहे बाबा. वास्तविक सत्व रज तम ह्या गुणांच्या पलीकडचा ईश्वर आहे, आणि ज्या ज्या वेळेला राक्षसांनी हल्ला केला त्या त्या वेळेला राक्षसांनी स्वर्गावर हल्ला केला. त्याचप्रमाणे स्वर्गातलं सगळं सुख, त्याचप्रमाणे स्वर्ग मधलं सगळं राज्य आपण स्वीकारायचा विचार केला, आणि म्हणून भगवंतांनी प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून सांगितलं की तुम्ही तुमचं राज्य स्वीकारा, तुम्ही तुमचं राज्य करा, दुसऱ्यावरती हल्ला करू नका. कालमचरंतम श्रीदेशा आश्रयम, या ठिकाणी भगवंत हा विषम नाही. तुम्हाला तो विषम वाटतो, त्याचं कारण सत्वगुणाच्या बाजूनी भगवान उभा राहतात आणि रजोगुण आणि तमोगुणाला विरोध करतात, किंवा सत्वगुण हा त्यांच्या दृष्टिकोनातून श्रेयस्कर आहे, रजोगुण आणि तमोगुण हे मात्र त्यांना प्रिय नाही. त्यामुळं आता राजा तुला मी याची मागची इतिहास सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली. आता इथून पुढे युधिष्ठिर आणि नारद यांचा संवाद आहे. म्हणजे याच्यापूर्वी युधिष्ठिर आणि नारद यांच्या संवादातून जी कथा आली ती कथा मी तुला सांगतो म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. रजस तमस्कान प्रेमणोत्युत्श्रवा. हा रज आणि तम, भगवंताचा विरोध रज तमाला आहे. म्हणून या रज आणि तमाने काय घडलं, इंद्रावर स्वारी कशी झाली, देवांची दयना कशी झाली, हे सांगताना त्यांनी सांगितलं की तुला मी जुना इतिहास सांगतो. युधिष्ठिर आणि नारद यांच्या संवादातून हा हिरण्यकशिपाचा इतिहास या ठिकाणी प्रगट केला आहे. लोक हिरण्यकश्यपू म्हणतात, अहो कश्यपू नाही, कशिपू. या ठिकाणी हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिपू असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे जो सोन्यामध्ये लोळतो. कशिपू म्हणजे शयन, ज्याला आपण गादी गिरदी वगैरे म्हणतो, हे तेव्हा सोन्यामध्ये लोळणारा होता, सोन्या नाण्यामध्ये ऐश करणारा होता हा हिरण्यकशिपू. आणि हिरण्याक्ष, ज्याचं फक्त सोन्यावर लक्ष होतं, अक्ष म्हणजे डोळा, ज्याचा डोळा सोन्यावर होता तो हिरण्याक्ष, आणि जो सोन्याच्या पर्यंकावर झोपत होता तो हिरण्यकशिपू. म्हणून या ठिकाणी या दोघांच्या भोग प्रवृत्तीमुळे, तम प्रवृत्तीमुळे भगवंतांनी त्यांचा कसा नाश केला हे मी तुला
मागच्या इतिहासातून सांगतो. युधिष्ठिरो वाच अहो अत्यद्भुतम हे तर दुर्लभम हैंतिकान नमी. युधिष्ठिराने नारदाला प्रश्न केलेला आहे. त्याप्रमाणे नारद युधिष्ठिर संवादातून दमघोष सुता पाप आरभ्य करत भाषणाम या पूर्वीच्या कथेनुसार त्यांनी सांगायला सुरुवात केली की निंदनस्तव सत्कार्य नक्कार्थम कलेवरम प्रधान पयोराजन विवेकेन कल्पितम. युधिष्ठिराने प्रश्न केला, का हो म्हणले महाराज, देवाचा एवढा द्वेष केला, दमघोषाने केला, म्हणजे शिशुपालाने केला, मग तरी सुद्धा तो मुक्त कसं काय झाला? असं काय घडलं की ज्यामुळे तो मुक्त झाला? आणि देवाचा द्वेष करून सुद्धा मुक्ती कशी काय प्राप्त होऊ शकते, हे आम्हाला ऐकायचंय, असं युधिष्ठिराने नारदाला विचारल्यावर नारदांनी ही कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात, हिंसा तदभिमानेन दंड पौरुषयोर यथा वैषम्यहम ही भूतानाम ममाहमिति पार्थिव. हे राजा, भगवंत यथा वैरानुबंधेन, या ठिकाणी अनुबंध महत्वाचा आहे. अनुबंध म्हणजे एकतानता, अनुबंध म्हणजे तल्लीनता, अनुबंध म्हणजे तन्मयता. तन्मयता मियात, तन्मयता ही ज्याच्याशी ज्या निमित्ताने होते, मग निमित्त काही असो, निमित्त राग असो, द्वेष असो, मत्सर असो, क्रोध असो, प्रेम असो, काही असो, तानता निर्माण झाली, मनाची तल्लीनता झाली की आपोआप तो त्याशी एकरूप होतो. स्नेहात कामेन वा युंजात कथनचिन नेक्षते पृथक. ते म्हणतात, तस्मात वैरानुबंधेन, या लोकांनी वैर केलं, भगवंताशी एवढं वैर केलं की त्या वैरातून शेवटी ते मुक्त झाले. का बरं? तर वैरामध्ये सुद्धा तन्मयता आहे. वैरामध्ये सुद्धा भगवंताशी तद्रूपता प्राप्त होऊ शकते. कदाचित न तथा भक्तियोगेन इति मे निश्चितामती. कदाचित भक्तियोग अवघड आहे, परंतु वैर करणं सोपं आहे. कारण दिवस आणि रात्र त्याच्या डोक्यात एकच असतं. स्वप्न पडलं तरी तेच पडतं. वैर डोक्यात असतं, स्वप्न पडलं तरी वैराचंच पडतं. जली स्थळी काष्ठी पाषाणी वैर जर चालू असेल तर त्याला दुसरं काही दिसत नाही, फक्त एक आपला वैरी तेवढा दिसतो. एवं कृष्णे भगवती माया मनुजे ईश्वरे. तेव्हा कीट पेशस्कृत वृद्धा, त्यांनी कीट, एक कीटक, जो या ठिकाणी एक किडा किंवा आळी, ही आळी तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, तुका म्हणे आळी जेवी नव्हेची वेगळी, जैसी नव्हेची वेगळी, नुरेची वेगळी. तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. आळी ही घेऊन येते आणि मग तो तिला सारखी टोचत असते. ती टोचता 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 एके दिवशी ती आळीला पंख फुटतात आणि ती निघून जाते. म्हणून कीट शब्द उल्लेख केलाय. कीट पेशस्कृता वृद्ध कुड्यायाम तमनुस्मरम. कुड्यायाम, कुड्य म्हणजे शरीर. ती परिपूर्ण मुक्त होते, एकरूप होऊन जाते, त्याचं शरीर परिवर्तन होतं. कशामुळं? तर भृंगी ज्याप्रमाणे ही आळी घेऊन येते आणि नंतर आळीचाच भृंग होतो, आळीचीच या ठिकाणी ती ही होते, भिंगुरटी होते. त्याप्रमाणे ही भिंगुरटीचा उल्लेख यांनी केलेला आहे. संरंभ योगेन, योग म्हणजे तन्मयता, संरंभ, मग तो कधी रागाचा असो, प्रेमाचा असो, द्वेषाचा असो. म्हणून द्वेषाने शिशुपाल मुक्त झाला. भयात कंसा, भयाने कंस मुक्त झाला. एवं कृष्णे भगवती माया मनुजे ईश्वरे वैरण पूत पापमान तस्मात पुरनु चिंतया कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनाः आवेश तदगम हित्वा भवस्तद्गतिंगताः. ते म्हणतात, प्रेमाने गोपी मुक्त झाल्या, गोप्या कामात भयात कंसो. भयाने कंस मुक्त झाला, द्वेषाने चैद्य मुक्त झाला आणि याप्रमाणे हे मुक्त झाले. आता ही जी मुक्ती आहे, ही मुक्ती एकच आहे, वेगळी नाही आहे. जी मुक्ती पुढे दशमस्कंधात त्याचं वर्णन येणारच आहे की जी मुक्ती कृष्णाने यशोदेला दिली, किम गावोनु मातरहा, तीच मुक्ती गायींना दिली. अहो, ज्या गायीचं दूध पिलं त्या गायींना काय केलं? मग मुक्तीच दिली. त्या गायींना मुक्ती दिली, त्या आईला यशोदेला मुक्ती दिली आणि तीच मुक्ती पूतनेला दिली. मुक्तीत फरक नाहीये. देवामध्ये कुठे विषमता आहे हो म्हणले? देव एकच आहे, फक्त तुम्ही त्याच्याशी तन्मय व्हा. या ठिकाणी ते म्हणतात, याप्रमाणे ही तन्मयता
आपल्याला मुक्ती देणारी आहे. मातृश्वेसे व चैद्यो दंतवक्त्रश्च पांडव. आणि मग युधिष्ठिर विचारतात की मग अशी पूर्वीची आम्हाला घटना सांगा. कीदृश कसे वा शापो हरिदासाभिमर्शना. मग हे कोण होते म्हणले? शिशुपाल वगैरे. अहो म्हणले हे हरिदास होते, हे भगवंताचे सेवक होते, द्वारपाल होते. मग काय झालं म्हणले, कशामुळे ते या असुर योनीमध्ये आले? मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की एकदा हे सनक सनंदनादी वैकुंठात गेलेले असताना वैकुंठात या द्वारपालांनी त्यांना अडवलं. ही कथा आपण मागच्या स्कंधामध्ये घेतलेली आहे. द्वारपालांनी अडवल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही जायचं, तुम्हाला भगवंताचा आदेश नाहीये आणि आदेश येईल तोपर्यंत तुम्ही थांबा. ते म्हणले आम्हाला थांबायला लावता, देवाच्या ठिकाणी विषमता आहे आणि आम्ही सनक सनंदनादी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे पुत्र आहोत आणि आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी आलोत. अहो दर्शनासाठी जर तुम्ही देवालय बंद केले तर काय उपयोग आहे, उघडा म्हणले. असं म्हणल्यानंतर त्यांनी नकार दिल्यावर त्यांनी शाप दिला की तुम्ही भगवंताच्या ठिकाणी राहून जर तुमच्यामध्ये एवढी त्या मनामध्ये गर्विष्ठपणा आहे, दुर्मदांधता आहे, तर तुम्ही असुरी योनीमध्ये जाल. आणि याच्यासोबत भगवंतालाही शाप दिला की तुम्हाला देखील यांच्यासोबत जन्म घ्यावे लागतील, कारण ज्यांना मग उद्धारायचं कोणी. कारण तुम्ही ते असे नोकर का ठेवले, असे द्वारपाल का ठेवले की जे तुमच्या शब्दाच्या पलीकडे जाणार आहेत, न ऐकणार आहेत. आणि मग लक्ष्मी आली, लक्ष्मी म्हणली बरं झालं तुम्ही यांना शाप दिला का, अहो मला या इदाईने अडवलं होतं म्हणले. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि विद्वेषोदयिते पुत्रे, अशा पद्धतीने मग त्यांना 3 जन्म यांनी सांगितले. त्यानुसार हे 3 जन्म, या 3 युगामधले हे 3 जन्म त्यांना प्राप्त झाले असुरांचे. आणि त्याला मारण्यासाठी भगवंतांनी हे जन्म धारण केले आणि पुन्हा भगवंताच्याच स्वरूपामध्ये हे एकरूप झाले. नारद म्हणतात ज्या वेळेला हा हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे देखील याचेच, हिरण्यकशिपू हिरण्याक्ष, त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण, आणि त्यानंतर शिशुपाल आणि हे वक्रदंत. याप्रमाणे हे 3 जन्म यांनी घेतले. त्यापैकी पहिला जन्म तुला सांगतो. ज्या वेळेला भगवान हरीनं वराह अवतार धारण केला आणि हिरण्याक्षाला ठार केलं पृथ्वीवरती आणताना, त्याचा राग हिरण्यकशिपूच्या मनामध्ये होता आणि त्यांनी विचार केला की माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्याला मी आता सोडणार नाही, त्याला मी ठार मारील. तो प्रचंड चिडला. आह चेदमृषा घूर्ण संदष्ट दशन छदा, दात ओठ खाल्ले त्यांनी आणि आता कोपाज्वलभ्याम चक्षुर्भ्याम, डोळ्यातून आग प्रगट झाली, राग प्रगट झाला आणि हातात तलवार घेतली आणि सांगितलं, भ्रुकुटी तटाक वरती केला, दात ओठ खाल्ले आणि हातात शूल घेतला आणि सांगितलं की आत्ताच्या आत्ता जे कोणी असतील त्यांना मी ठार मारणार, या ठिकाणी देवांचा मी विरोध करणार, आत्ताच्या आत्ता स्वर्गावर आपण अधिकार मिळवायचा ठरवलं. आणि शतः हयग्रीव नमुचे पाक इल्बला, सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की आत्ताच्या आत्ता सर्व जगामध्ये आपलं राक्षसी जो संस्कृती आहे तिचा प्रसार करा. मुळात यज्ञयाग होऊ देऊ नका, कारण यज्ञयाग हा मुळात देवाचा आहे आणि देव त्यातून देवाला अन्न मिळतं, हविष्यान्न मिळतं. त्यामुळं त्यांना उपाशी ठेवणं आवश्यक आहे. यज्ञयाग नाही केले म्हणजे त्यांना उपाशी ठेवल्यासारखं होईल. मंत्रतंत्र नाही केले म्हणजे त्यांचा जप जाप्य नाही केलं म्हणजे आपोआपच त्यांची शक्ती कमी होईल. आणि झाडाला तोडायचं असेल तर नुसत्या फांद्या तोडून उपयोग नाही, मुळावरच घाव घातला पाहिजे. मुले कुठा राहा बिटिपा व शुष्यंती विष्णू प्राणादिवो कसा. आणि जर विष्णूला जर्जर करायचं असेल तर आधी गायी, ब्राह्मण, यज्ञ, वेद यांचा निष्पात केला पाहिजे. याप्रमाणे त्यांनी हा सूड उगवायला सुरुवात केली. आणि देवर्षी पितृभूतानाम धर्मसेच परायणम यत्र यत्र द्विजा गावा, त्याने आदेश काढला. भेरी लावून मोठ्याने अशा प्रकारचा आदेश, भेरी घोषेन सर्वेशा, भेरी घोष केला आणि द्वाही फिरवली. जिकडे जिकडे द्विजा गावा, जिथे जिथे गायी आहेत, जिथे जिथे ब्राह्मण आहेत, जिथे जिथे वर्णाश्रम चाललेलं आहे, जिथे जिथे वेदांचं अध्ययन चाललंय ते सगळं नष्ट करा. आपल्या सगळ्या राक्षसांना बोलावलं आणि जारे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पहा आणि सर्व पृथ्वी धुंडाळून यांना नष्ट करा.
तम तम जनपदम यात, आणि ऐकलं नाही तर त्यांना जाळ लावा, आग लावा, सगळे गावं जाळा, ऋषींचे आश्रम जाळा. इथे ते भरतो निर्देश मादाय सादृता. याप्रमाणे ब्राह्मणांचे घर जळू लागले, झोपड्या जळू लागल्या, ऋषींचे आश्रम जळू लागले, सगळीकडे हाहाकार माजला, दे माय धरणी ठाय अशी अवस्था झाली. पुरग्राम प्रयोगदान, मोठमोठे गावं जाळायला सुरुवात केली आणि सांगितलं बस आजपासून हे बंद. यज्ञ या क्रिया कर्म त्याप्रमाणे ब्राह्मणांचे वेद घोष सगळं बंद करा. आणि एवं विप्रकृती लोके, याप्रमाणे कशिपानी सर्वत्र हाहाकार माजवला आणि स्वतःचं राज्य स्थापन करायला सुरुवात केली. त्याची आई ही रडू लागली आणि त्याची आई समोर आली. दिती ही याची आई. दितीला तो म्हटला, हे बघ हे दितीपासून झाले म्हणून दैत्य. दितीला म्हटला, हे आई तू रडू नकोस. आता या ठिकाणी हिरण्यकशिपूनी जो उपदेश केला आईला तो मोठ्या ऐकण्यासारखा. हिरण्यकशिपू काय वेडा नव्हता, तोही शहाणा होता, ज्ञानी होता, सर्व प्रकारचं ज्ञान त्याला होतं. या वेळेला त्याने आईला उपदेश केला. अंबांब हे वधू पुत्रा वीरमारत शोचितुम. हे आई रडू नकोस, तू कशाला रडतेस? अगं तुझे पुत्र वीर आहेत आणि वीराच्या आईने रडायचं नसतं, तू वीर माता आहेस, रडू नकोस. तुला एक पुत्र गेला म्हणून काय झालं, दुसरा पुत्र मी जिवंत आहे आणि मी त्या विष्णूला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. यथांबसा प्रचलता तर ओपी चला इव चक्षुषा ब्राह्म्यमानेन दृश्यते चलती व भूहू. या ठिकाणी आईला उपदेश करताना त्यांनी तत्वज्ञान सांगितलं, वेदाचं या ठिकाणी ज्ञान सांगितलंय. कोणतं? यथांबसा प्रचलता. ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये चाललो, पाणी गतिमान असतं, नाव गतिमान असते म्हणून झाडं आपल्याला फिरताना दिसतात. त्याप्रमाणे आपण गतिमान असल्यावर आपल्याला स्थिर असलेले जसे झाडं फिरताना दिसतात, पळताना दिसतात, त्याप्रमाणे चक्षुषा भ्राम्यमानेन, त्याप्रमाणे हे सगळं विश्व गतिमान आहे आणि मायेमुळं हे आपल्याला एवं गुणैर भ्राम्यमानेर, गुण हे गतिमान आहेत म्हणून या गुणामुळं आपल्याला हे सगळं फिरताना दिसतं. मायेमुळं हे सगळं विश्व आपल्याला दिसतं. हा सगळा आभास आहे, हा मायेचा आभास आहे. विश्व म्हणजे मायेचा आभास आहे. अविवेकश्च चिंताच, म्हणून तू अविवेक सोडून दे. मी तुला पूर्वीची एक कथा सांगतो. म्हणून या ठिकाणी उशी नर याची कथा, सुयज्ञाची कथा, उशी नर देशामधल्या सुयज्ञाची कथा यांनी सांगितली की उशी नर नावाच्या देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक राजा होता आणि हा मोठा श्रेष्ठ दर्जाचा राजा अत्यंत पराक्रमी होता. परंतु एके दिवशी युद्धामध्ये तो ठार झाला. युद्धामध्ये ठार झाल्यावर त्याची पत्नी रडू लागली. वित्रस्त केशाभरणा शुचम नृणाम, ती केस मोकळे सोडून रडू लागली आणि आक्रंदन करू लागली. त्यावेळेला तिचं सांत्वन करायलाच कुणी नव्हतं. यावेळेला यमराज स्वतः आले असं वर्णन केलेलं आहे. यमराज एका बटूचं रूप घेऊन आले आणि या बटूचं रूप घेऊन यमराजांनी त्या उशीनर देशाच्या सुयज्ञ नावाच्या राजाच्या पत्नीचं सांत्वन केलं. अगं तू का रडतेस? यमवाच अहो अमिषाम वयसाधिका नाम. तुम्ही का रडता हो म्हणले, कशामुळे रडता? ती म्हणली, हे पाहणं माझे पतिराज. मग तुमचे पतिराज आहेत तर मग घेऊन जा म्हणले घरी. अहो कसं घेऊन जा, हे आता ते गेले ना म्हणे. मग गेले तर तुम्ही का रडता? काय गेलं म्हणले? आत्मा, त्यांचा आत्मा गेला. मग आत्मा हा तर चैतन्यमय आहे, आत्मा तर नष्ट होत नाही, मग तुम्ही का रडता? आत्म्याला तर मरण नाही ना, तो अमर आहे, मग तुम्ही का रडता? माझे पती गेले म्हणून का रडता? पती गेले म्हणावं तर ते कुठेच गेले नाहीत आणि शरीर म्हणावं तर तुम्ही घेऊन जा. ती म्हणली, अहो हे प्रेत झालं, याला कसं घेऊन जाणार? मग तेच मग अमरता, तुमच्या पतीचा आत्मा अमर आहे, तुम्ही रडायचं काही कारण नाही. आणि मग यावेळेला यमराजांनी या ठिकाणी उपदेश देताना सांगितलं, पथिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम. तू रडू नको, तुम्ही रडू नका. पथिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम. जर आपल्या दैवात असेल तर रस्त्यात पडलेली गोष्टही सापडते. रस्त्यात पडलेली सोन्याची मुदी सापडते ना हो. जर दैवात असेल तर सापडते आणि दैवात नसेल तर घरातलं देखील हरवतं. अहो इथं ठेवलं होतं म्हणले घरात, घरातून कसं काय चोरलं कोणी? काय किंवा म्हणले काही कळलंच नाही. घरातली वस्तू चोरून नेली जाते आणि रस्त्यावरती वस्तू देखील आपली मौल्यवान पडली तर सापडते. पथिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम, याला महत्व आहे दिष्टरक्षितम. आपल्या दैवाने ज्याचं रक्षण केलं ते राहतं आणि दैवाने ज्याचं रक्षण होत नाही ते जातं.
ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती जीवत्यनाथोपी तदीक्षती युगने. याप्रमाणे दैवात जर असेल तर रस्त्यावर पडलेली वस्तू ही सापडते, आणि दैवात नसेल तर घरात पडलेली जवळची वस्तू ही देखील हरवते. आणि म्हणून जीवही असाच आहे. भूतानी तैस्ते निज योनी कर्मभिर भवंती काले न भवंती सर्वशः. याप्रमाणे यथानलो दारुषु भिन्न इयते. ज्याप्रमाणे अनल म्हणजे अग्नी वेगवेगळ्या लाकडाला लागलेला असतो. आडवा लाकूड, उभं लाकूड, गोल लाकूड. मग काय अग्नी आडवा गोल उभा आहे का हो? एक चाक समजा जळू लागलं तर अग्नी गोल झाला, दांडा जळू लागला तर अग्नी लांबट झाला का? अग्नीला काहीच रूप नसतं, लाकडाला रूप आहे. त्यामुळं यथा नलो दारुषु भिन्न येते यथा निलो देहगता पृथक स्थिता. त्याप्रमाणे आत्मा हा सर्व देहामध्ये आत्म्याचं स्वरूप अमरत्व आहे. अमर हा आत्मा आहे, देह भिन्न भिन्न आहे. याप्रमाणे तुम्ही रडू नका. नान्यथा शक्य ते करतो स्वभाव शोच तुम्ही ती. तुम्हाला काय झालं रडायला? आणि मग त्यांनी त्याच्यात पुन्हा एक उपकथा सांगितली की एक व्याध होता आणि त्या व्याधाने एकदा जाळं टाकलं आणि एक पक्षी आपल्याच नादामध्ये इतका तल्लीन होता. कुलिंग मिथुनम तत्र विचरत समुदृश्यत तयो कुलिंगी सहसा लुब्धकेन प्रलोभिता. एके दिवशी एक लुब्धक म्हणजे व्याध आला आणि व्याधाने पाहिलं की हे पक्षी आपल्याच नादात इतके तल्लीन आहेत की त्यांना कशाचं स्मरण नाही. जसं 11व्या स्कंधामध्ये ही कथा आलेली आहे, कपोताच्या आख्यान आलेलं आहे, तशाच प्रकारची आख्यानाचा संदर्भ या ठिकाणी आहे की इतके तल्लीन झाले आपल्या संसारात की त्यांना आपल्या मृत्यूचं देखील विस्मरण झालं. कधी व्याध आला, कधी जाळं टाकलं कळलं नाही. आणि एके दिवशी त्या व्याधाने बरोबर सज्जत संत्या महिषी काल यंत्रिता, बरोबर एके दिवशी त्यांनी जाळं टाकलं आणि बाण मारला. बरोबर त्या पक्षिणीला बाण मारला, ती त्या ठिकाणी पडली, पक्षीण पडली. पक्षी रडू लागला. स्नेहाद कल्प कृपणाम पर्यदे वेदयत अहो करुण देव स्त्रिया करुणया विभू एवं कुलिंगम विलपंत महारात. अहो हे पक्षी ज्याप्रमाणे व्याधाचे शिकार झाले त्याप्रमाणे माणूस हा मृत्यूचा शिकार कधी होईल सांगता येत नाही. मृत्यू टपलेलाच आहे. मरणाचे स्मरण असावे हे जे रामदास स्वामी म्हणतात ते उगच नाही. स्मरण याचा अर्थ आपण रोज त्याचा जप करायची गरज आहे असं नाही, परंतु आपण त्या दृष्टीने विचार करावा. त्या दृष्टीने आपण आता उद्या आपल्याला सगळं सोडून जायचंय असं विचार केला तर माणूस सोबत काय नेईल सांगा बरं. असं एका परवा एका अभ्यासकाने, जागतिक विख्यात असलेला एक अभ्यासक आहे, त्यांनी एक व्याख्यान दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजीत व्याख्यान दिलं. ते सांगताना तो असं म्हणतो की उद्या सगळं जग नष्ट होणार आहे किंवा उद्या मला मरण येणार आहे असं म्हटलं तर माणूस काय सोबत घेईल. आणि याप्रमाणे माणसाने जगलं पाहिजे. सांगायचं असं की हे तर पूर्वी कबीराने सांगितलेलंच आहे ना की कल करे सो आज करे सो अब. अहो पल में प्रलय होएगा. आपल्याला वाटतं होईल मग प्रलय, मग करायचं काय? लोक याला उत्तर देतात, म्हणले कल करे सो आज कर नाही, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी तो भी क्या जल्दी है जीना है बरसो. वा रे वा, जीवन काय तुझ्या हातात आहे का? उद्या काय होईल हे सांगता येत नाही, सांगून येत नसतं. म्हणून ते म्हणतात एवं कुलिंगम विलपंत महाराज प्रिया वियोगात तू रश्मष्टु कंठम. याप्रमाणे तो रडू लागला आणि तो जसा विलाप करू लागला त्याप्रमाणे क्षण कधी येईल सांगता येत नाही, मृत्यू कधी आपल्याला गाठील सांगता येत नाही, रस्त्यात गाठील पण कळणार सुद्धा नाही. आणि मग मात्र आपल्याला पश्चात्तापाशिवाय उपाय दुसरा राहणार नाही. नैनम प्राप्स्यच शोचन त्या. म्हणून तुम्ही शोक करू नका. आपलं आपलं कर्तव्य तेवढं करा. आणि तुझे पती जिवंत असते तर काय हजारो वर्ष जगले असते काय? नाही. म्हणून शोचन्त्या पती वर्ष शतैरपी. तेव्हा आता हा शोक सोडून दे असं यमराज बटूच्या रूपाने या सुयज्ञाच्या पत्नीला सांगतात. आणि त्यात हे कुलिंगाचं उदाहरण त्यांनी दिलंय. आणि हे हिरण्यकशिपू आपल्या आईला सांगतो. ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू म्हणतो हे आई आता तू रडू नकोस. एवढ्यात आईने सगळं आपलं शोक आवरला आणि मग तो म्हणाला बघ मी आता निघालो, तपश्चर्येशिवाय पर्याय नाही. जर काही प्राप्त करायचं असेल तर आपली तपश्चर्या चांगली पाहिजे. त्याप्रमाणे मी निघालो आणि तू याकडे लक्ष दे. आता सगळ्या व्यवस्था मी केलेल्या आहेत. आता मी येईपर्यंत या राज्याकडे पहा. आणि मग पुत्र शोकं क्षणात त्यक्त्वा तत्वे चित्तमधारयत. मग आईने देखील आपल्या पुत्राचा शोक त्यागला. आणि इकडे नारद म्हणतात हे युधिष्ठिरा
आणि शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, हिरण्यकशिपू राजन जयमजराम रम. हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. ही ब्रह्मदेवाची तपश्चर्या एका पायावर उभा राहून त्यांनी वर्णन केलंय. ऊर्ध्व बाहुर नभो दृष्टी, ही डोळ्या आकाशाकडे दृष्टी होती, वरती पाहत होता. त्याचप्रमाणे पादांगुष्ठा श्रितावनी, एका पायाच्या एका अंगठ्यावर तो उभा होता आणि हजारो वर्ष तपश्चर्या केली, परमदारुण तपश्चर्या मंदर पर्वतावर. आणि या वेळेला त्याच्या अंगावर जटा वाढल्या, जूट वाढलं, अंगावर वारुळ वाढलं. अहो, सगळं अंग मुंग्यांनी खाऊन टाकलं. तस्य मूर्धा समुद्भूत, आणि त्याच्या डोक्यावर मोठमोठे गवत वाढलं, झाडं वाढले. त्याचप्रमाणे सधुमोग निस्तपोमया, त्याप्रमाणे सगळीकडे आपल्याला ताकदीच्या तपश्चर्येमुळं पृथ्वी डगमगू लागली. त्याप्रमाणे आकाशातून तारे तुटू लागले, सगळ्या दिशा सधुमा, सगळीकडे धुरकट 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 दिसू लागलं आणि सगळ्या दिशा जळू लागल्यात की काय असं वाटू लागलं. आणि त्याच्या सगळ्या अंगाला त्या मुंग्यांनी खाऊन टाकलं, परंतु तरी सुद्धा तो डगमगला नाही. दारुण तपश्चर्या करत करत त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली. आणि सगळे देव म्हणले, अहो महाराज ब्रह्मदेवा, तुमची तपश्चर्या करतोय हा, याला लवकरात लवकर प्रसन्न व्हा. न ददश प्रतिच्छन्नम वल्मीक तृणकीच काहीही. ब्रह्मदेव म्हणाले, हो, मला त्याच्यावरती प्रसन्न व्हायचंच आहे, मला वरदान द्यायचंच आहे. ब्रह्मदेव स्वतः साक्षात प्रगट झाले आणि पाहिल्याबरोबर सगळीकडे वारुळ वाढलेलं, डोंगर वाढलेला, त्याच्यामध्ये मुंग्यांनी याचं सगळं अंग खाऊन टाकलं, काही दिसणं. वल्मीक तृणकीच काहीही, सगळीकडे वल्मीक वारुळ वाढलेलं होतं. आणि पिपीलकाभिराचीर्ण, मुंग्यांनी सगळा देह खाल्लेला, त्वचा खाल्लेली, मांस खाल्लेलं, रक्त खाल्लेलं. तपंतम तपसा लोकान यथा भ्रापिहितम रविम्म. आणि भगवान ब्रह्मदेव हंसवाहन, हंसावर बसून आले आणि त्याने हातामध्ये पाणी घेतलं, कमंडल उचलं, त्याच्यावरती टाकलं, प्रोक्षण केलं आणि सांगितलं, उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रंते तपसिद्धोसी काश्यप. हे कश्यपाच्या पुत्रा, हे हिरण्यकशिपू, उठ, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालोय, तुला काय वरदान पाहिजे ते मागून घे. वरदोहमनु प्राप्तो, मी प्रसन्न झालोय, तुला काय वरदान पाहिजे ते मागून घे. असं म्हटल्याबरोबर तू इतके दिवस पाणी अन्न सगळं त्यागून निरंबूर धारयित प्राणान कोवै दिव्य समाशतम. दिव्य वर्ष म्हणजे देवाचे 100 वर्ष एवढी तपश्चर्या त्यांनी केली. आणि इतकी दुष्कर तपश्चर्या आजपर्यंत तर कुणी केली नाही. आणि माझं प्रसन्न होणं, माझं दर्शन हे रिकामं जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही. मर्त्यसती अमर्त्यस्य दर्शनम नाफलम मम, माझं दर्शन निष्फल जाणार नाही. बोल, तुला काय पाहिजे. कमंडलूतलं पाणी टाकल्याबरोबर त्याचं सगळं अंग पुन्हा पहिल्यासारखं वज्रवत झालं. सगळे मुंग्यांनी खाल्लेलं सगळं पुन्हा पूर्वीसारखं अंग झालं. वज्रसमहनो युवा उत्थित स्तप्त हेमाभो, आणि लाल सुवर्ण जसं तापावं त्याप्रमाणे त्याचं सगळं अंग दिसू लागलं. त्याने हात जोडले, नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज ब्रह्मदेवा, आपण प्रसन्न झालात, मला आनंद वाटला. आपण माझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालात. ननाम शिरसा भूमौ तद्दर्शन महोत्सवा, आपलं दर्शन हाच महोत्सव आहे, आपलं दर्शन हाच उत्सव आहे. तेव्हा मला खरोखर आनंद झाला, माझ्या जीवनाचं कल्याण झालं. तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष बघून मला आनंद वाटला. हर्षात माझ्या अंगामध्ये आता नवी शक्ती संचारली. हर्षाश्रू पुलकोद्भोदो, सगळ्या अंगावर पुलक अर्थात रोमांच उभे राहिले आणि गदगद वाणीने तो बोलू लागला. हिरण्यकशिपू म्हणाला, महाराज आपण जर प्रसन्न झालाच असाल तर मला अजेयमजरामरम, मला अमरत्व प्राप्त करून द्या, मी अमर व्हायला पाहिजे. हे ऐकल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले, अरे मी स्वतः अमर नाही, अरे 2 परार्ध आयुष्य मला सुद्धा आहे, मी देखील कालाच्या स्वाधीन आहे, मी देखील काळाच्या स्वाधीन होणार आहे. 2 परार्ध झाल्यानंतर मलाही जावं लागतं. तेव्हा मी तुला जे माझ्या स्वाधीन नाही ते कसं देऊ शकतो, तुला मी हे देऊ शकणार नाही. दुसरे कोणतंही तुला काय मागायचे ते मागून घे. असं म्हटल्यावर त्याने सांगितलंय, मग मला वरदान द्या, मी देतो. तुमच्या सृष्टीपासून मला मृत्यू नसावा. मृत्युर्मा भून मम प्रभो, तुमच्या भूत सृष्टीपासून मला मृत्यू नसावा. तथास्तु म्हणले.
मला आत मृत्यू नसावा तथास्तु, बाहेर मृत्यू नसावा तथास्तु, दिवसा मृत्यू नसावा तथास्तु, रात्री मृत्यू नसावा तथास्तु, पृथ्वीवर मृत्यू नसावा तथास्तु, आकाशात मृत्यू नसावा तथास्तु, पाण्यात मृत्यू नसावा तथास्तु, प्राण्यापासून मृत्यू नसावा तथास्तु, असुरापासून मृत्यू नसावा, देवापासून मृत्यू नसावा, त्याचप्रमाणे शस्त्रापासून मृत्यू नसावा, अस्त्रापासून मृत्यू नसावा, सकाळी मृत्यू नसावा, रात्री मृत्यू नसावा, तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि मग आता काय राहिलं म्हणले, बस मी आता अमरच झालो. अहो मरायला एक तर सकाळ असते ना तर रात्र असते, त्याचप्रमाणे शस्त्र असतं नाही तर अस्त्र असतं, प्राणी असतात नाही तर देव असतात नाही तर असुर असतात. मी कसा मरेल? पृथ्वीवर तरी मरतो माणूस, नाही तर आकाशात तरी मरतो. अप्रतिद्वंद्वताम युद्धे, युद्धामध्ये मला अप्रतिद्वंद्वता मिळावी, माझ्याबरोबर कुणी टिकू नये. ते म्हणले तथास्तु. आणि मग मात्र बस महाराज मला तुम्ही हे वरदान दिलं, मी आनंदित आहे. नमस्कार केला आणि तिथून निघाला. आता काय? आता त्याला वाटलं की बस अप्रतिद्वंद्वता युद्धे, युद्धामध्ये माझ्यासमोर कोणी उभा राहू शकणार नाही. युद्ध करायचं तर माझ्यासमोर सगळे निष्प्रभ होतील. नारद म्हणतात त्याप्रमाणे हिरण्यकशिपू तिथून निघाला. एवढे दुर्लभ वर त्यांनी प्राप्त केले. ब्रह्मदेवांनी त्याला हे वरदान दिलं आणि तिथून निघून गेले. त्याने आल्याबरोबर पहिलं काम केलं ते स्वर्गावर आक्रमण केलं. महेंद्र भवनम साक्षात निर्मितम विश्वकर्मणा. स्वर्गावर आक्रमण केलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं, सुराला सगळ्या देवांना जिंकलं. त्याचप्रमाणे सिद्ध, चारण, विद्याधर हे तर पळूनच गेले. त्याचप्रमाणे जहार लोकपालानाम, सगळे लोकपाल थरथर थरथर कापू लागले. देवाचं उद्यान ताब्यात घेतलं. बस म्हणले आता आपला या ठिकाणी वास राहणार, आपलं वास्तव्य, आपली सत्ता सुरू झाली. देवोद्यान श्रेयाजुष्ट. पहिल्यांदा इंद्राच्या भवनावर आक्रमण केलं, इंद्रपद ताब्यात घेतलं आणि महेंद्र भवन विश्वकर्म्याला सांगितलं याच्यासारखंच महेंद्र भवन पृथ्वीवर माझ्यासाठी तयार करा. इंद्राप्रमाणेच माझ्याकडे महेंद्र भवन पाहिजे, स्वर्गामध्ये जे आहे तेच माझ्याकडे पाहिजे. या विश्वकर्म्याला बोलून त्यांनी तयार करून घेतलं. सगळ्या त्रैलोक्याची लक्ष्मी माझ्या पायाशी आली पाहिजे, सगळ्या त्रैलोक्यातली संपत्ती याच्या पायाशी. यत्र विद्रुम सोपाना. अहो कशाचे वर्णन त्यांनी काय केलंय? विद्रुम सोपाना, हिरे, माणिक, मोती यांच्या पायऱ्या तयार केल्या होत्या त्यांनी. आणि मारकत मण्याच्या फरशा होत्या. जत्र स्फटिक गुड्ड्यांनी वैदूर स्तंभ पंतया, मोठमोठी वैदूर्य नावाच्या मण्यांचे स्तंभ म्हणजे खांब होते. त्याचप्रमाणे यात चित्रविचित्रांनी विविध अशा प्रकारचे पद्मरागासनानीच, पद्मराग मणी यांचं वितान या ठिकाणी लावलेले होते. त्याचप्रमाणे पया फेन निभास शय्या, पांढऱ्या स्वच्छ दुधाच्या फेसाप्रमाणे शय्या होत्या. मुक्तादाम म्हणजे मोत्यांच्या माळा सगळीकडे लावलेल्या होत्या. काय भवन सजवलं त्यांनी, स्वतःचं राजगृह असं सजवलं की लोकांनी थक्क व्हावं, लोकांनी म्हणावं की इंद्राच्या नगरीमध्ये सुद्धा इतकं सौंदर्य नाहीये. मुक्तादाम परिच्छदाहा. त्याचप्रमाणे सर्वत्र पिंजरे लावले पोपटांचे, त्याचप्रमाणे मैनांचे. आणि महेंद्र भवन काय, त्याच्या तोंडात ककुबेगराट विषयान प्रियान यथोपदेशम युंजानो नातृप्यंजते इंद्रिया. सगळं ऐश्वर आपल्या जवळ आणलं. कालो महान व्यतीताय. आणि खूप दिवस त्या ठिकाणी राज्य करायला सुरुवात केली. आता त्याला असं वाटलं की आपल्या बरोबरीचा कोणीच नाही, आपल्या समोर कोणी उभा राहू शकणार नाही. आणि सगळे देव तर पळून गेले आणि आपण आता इंद्र आहोत, आपणच सर्व. यदा देवेशु वेदेशु. आणि सगळे देव त्रस्त झाले. म्हणले अहो काय राज्य चाललंय म्हणले, हे असं कुठं राज्य असतं का? त्रैलोक्य स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि आसुरी संपत्ती, त्याचप्रमाणे राक्षसी संस्कृती सगळ्या जगामध्ये हिरण्यकशिपाचा जलजलाट चालू आहे. आणि असं जर चाललं तर असं आम्ही किती दिवस असं जीवन जगायचं? देवानी सांगितलं, हो तुम्हाला दिसत नाही का हे? ते म्हणले हो दिसतं ना, फक्त आता वेळ आली पाहिजे. वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नसते. वेळ येऊ द्या. म्हणले काय वेळ यायची? अहो देव धर्म काही राहिला नाही. ते म्हणले थांबा. ज्या वेळेला देवाचा द्वेष सुरू होईल, ज्या वेळेला वेदांचा द्वेष सुरू होईल, ज्या वेळेला गायीची हत्या होईल, ज्याप्रमाणे ज्या वेळेला ब्राह्मणांची हत्या होईल, साधूंची हत्या होईल, धर्म नष्ट होईल. अहो म्हणले हो झाला ना, आता काय राहिलं? ते म्हणले अजून एक गोष्ट राहिली. म्हणले काय? ज्या वेळेला तो त्याच्या पोराचा द्वेष करायला सुरुवात केली, भक्त प्रल्हादाचा जेव्हा द्वेष करायला सुरुवात करील त्यावेळेला मी प्रगट होईल.
प्रल्हादाय यदा द्रोह्ये ननिष्येपि वरोर्जितम्. तुम्ही काळजी करू नका. याप्रमाणे नारदांनी सांगितलं. हे युधिष्ठिरा, इत्युक्ता लोकगुरुणा. याप्रमाणे देवानी सर्वांचं भगवंतांनी सांत्वन केलं आणि ते गुप्त झाले. इकडे घटना अशी घडली. प्रशांत कामो रोहितो सुरासुरा यम साधू गाथा सदसी रिपवोसी सुरा नृप प्रतिमानं प्रकुर्वन्ति किमुतान्ये भवादृशाः. एकदा प्रल्हाद, हा ज्याला 4 मुलं झालेले होते, राध, अनुराध, सम्राद आणि प्रल्हाद. प्रल्हाद सगळ्यात धाकटा. राध, अनुराध, सम्राद हे मुलं मोठे होते. प्रल्हाद लहान होता आणि या प्रल्हादाचं कौतुक त्याला वाटत होतं. मोठ्या दिसायला गोंडस सुंदर वासुदेवे भगवती असं नैसर्गिकी रती. पण त्याचं चित्त फक्त वासुदेवामध्ये भगवंतामध्ये तल्लीन होतं. नैसर्गिक रती होती, नैसर्गिक प्रेम होतं. न्यस्त क्रीडनको बालो, तो खेळत नव्हता म्हणे. इतरांच्या लहान मुलाप्रमाणे चेंडू विटीदांडू हे खेळत नव्हता. त्याला याच्यात आनंदच वाटत नव्हता. तो बालो जडवत तन्मनसा तया, तो त्याही वेळेला भगवंताचं नामस्मरण करायचा, भगवंताच्याच चिंतनामध्ये तल्लीन असायचा. आसीन पर्यन्न शयान प्रबीण भ्रुवन, जेवताना देवाच्या नादात, फिरताना देवाच्या नादात, अष्टन त्याचप्रमाणे झोपला, बसला, जेवायला लागला, काही प्यायला लागला तरी सुद्धा देवाच्याच नादात. नानुसंधते येतानी गोविंद परिरंभेता. आणि कधी कधी त्या प्रल्हादाचं वर्णन केलेलं आहे. बालपणी म्हणजे 5 वर्षाचा 6 वर्षाचा असताना सुद्धा त्याचं कसं चित्त होतं. तो कधी अचानकच हसायचा, अचानकच डोळ्यामधून पाणी यायचं, अचानकच भगवंताच्या नावामध्ये तल्लीन होता होता मनाशीच हसायचा. लोक म्हणायचे वेड लागलं का याला. नदती क्वचित उत्कंठो विलज्जोंदते ते क्वचित. कधी नाचायचा, कधी गायचा, कधी हसायचा, कधी भगवंताशीच बोलायचा, कधी त्याचे कंठ दाटून यायचा. क्वचित भावनायुक्त स्तन्मयोनुचकार अस्पंद प्रणयानंद सलिला मिलिते क्षण. अस्पंद प्रणयानंद. स्पंद म्हणजे आपण नाडीला म्हणतो स्पंद. ठक 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 वाजते. अहो ते म्हणतात भगवंताच्या नादात इतका तल्लीन व्हायचा की डोळे कधी कधी अर्धवट, डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं. आणि अस्कंद परमानंद. प्रत्येक क्षण भगवंताशीच तल्लीन. आणि असं करता करता युधिष्ठिराने प्रश्न विचारला की मग असं असताना यांनी आपल्या वडिलांनी त्याचा द्वेष कसा केला ते आम्हाला सांगा. एतत् कौतूहलं ब्रह्मन् स्माकं विधम प्रभो पितुः पुत्राय द्वेषो मरणाय प्रयोजितः. आणि वडिलांनी आपल्या मुलाचा द्वेष करावा म्हणले हे मोठं गमतीदारच आहे. आणि हेही आश्चर्यकारक आहे. द्वेषो मरणाय प्रयोजितः. आणि याचा परिणाम शेवटी मृत्यूमध्ये झाला, वडिलाचा मृत्यू झाला. हे कसं काय झालं ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात त्याचं पुढे असं घटना घडली की नारदांनी युधिष्ठिराला सांगायला सुरुवात केली. पौरोहित्याय भगवान मृत काव्य किल सुरैही षंडामर्को सुतोतस्य दैत्य राजग्रहांतिके. शुक्राचार्य तपश्चर्याला गेले आणि शुक्राचार्याचे 2 मुलं होते, षंड आणि अमर्क या नावाचे. ते तपश्चर्याला गेल्यानंतर षंडामर्काकडे सगळं पौरोहित्य सोपवलं की जे काही राजाचं काम आहे ते करायचं, त्यांचे शिक्षण वगैरे करायचं, मुलांचं शिक्षण तुम्ही करायचं. आणि तोपर्यंत मी तपश्चर्येवरून येतो तोपर्यंत तुम्ही हे सांभाळा. याप्रमाणे पाठयामासो तो पाठ्यानन्यांशासुर बालकान. इतर असुरांचे बालक, इतर राक्षसांचे मुलं हे देखील षंडामर्काकडे शिकत होते. तिथं प्रल्हादाला शिकायला हिरण्यकशिपाने पाठवलं. जा रे त्यांच्याकडे शिक्षण घ्या. ते म्हणले बरं. तुझे मोठे भाऊ देखील या ठिकाणी शिकलेत. या तत्र गुरुणा प्रोक्तम न साधू मनसा मेने त्वपरा सद्ग्रहाश्रयम. आणि अनेक दिवस झाले, महिना 2 महिने 4 महिने 6 महिने झाले. एके दिवशी या हिरण्यकशिपाला वाटलं आपला मुलगा काय शिकतोय जरा बघाव तरी. या सगळ्या राज्याच्या राजशकटाच्या मधून वेळ काढून त्यांनी आपल्या मुलाला विचारायला सुरुवात केली. एकदा सुरराट पुत्र मंक मारोप्य पांडव. एके दिवशी प्रल्हाद दूर धावत असताना त्याच्या वडिलांनी हिरण्यकशिपाने अरे 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 प्रल्हादा बाळ इकडे ये, काय चाललंय तुझं, इकडे ये जवळ ये म्हणून त्याला उच्चासनावर बसलेला असताना त्याला वरती बोलावलं. त्याच्या आपल्या मांडीवर त्याला घेतलं आणि त्याला मांडीवर घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून डोक्याचा म्हणजे मस्तकावर घ्राण केलं.
आणि पपृच्छ कथ्यतां वत्स मन्यते साधू यद भवान. आणि मोठ्या गोड भाषेत विचारलं, अरे काय चाललंय तुझं, शिकतोस ना, शाळेमध्ये जातो दररोज? म्हणलं हो. काय काय चांगलं शिकलास सांग बरं, तू काय काय चांगलं शिकला शाळेमध्ये ते आम्हाला सांग. प्रल्हाद म्हणला, काय शिकलो ते सांगू, चांगलं काय ते सांगू? हो म्हणले, सांग, तुला जे येत असेल ते सांग, तुझ्या मनाने सगळं सांग. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, हित्वात्मपातम ग्रहमंधकूपम वनंगतो यद्धरिमाश्रयेत. हे पहा, मला असं वाटतं की हे घर म्हणजे अंधकूप आहे, हे घर म्हणजे नरक आहे, घर म्हणजे एक कोरडा अशा प्रकारचा आड आहे. विनाकारण आपण या संसारात पडू नये, या घरात पडू नये. हित्वात्मपातम, आपला आत्मपात आत्मचं अकल्याण करून घेऊ नये. आपल्याला जर आत्मकल्याण करायचं असेल तर वनंगतो यद्धरिमाश्रयेत, तर वनामध्ये जावं आणि भगवंताचा आश्रय करावा. हे जगामध्ये काही उपयोग नाही. अहो, जनसंग जनी मनभंग मनी, सुख सारवनी वनवास करावा. जनसंग नको, मनभंग नको, परपंग नको, हरिसंग धरावा. हे ऐकल्याबरोबर तो म्हणलं, काय म्हणतो हा, हरिमाश्रयेत, ते हरी कुठला आणला म्हणले हा, हे काय कोणाचं नाव घ्यायला लागला? नारद म्हणतात, हे ऐकल्याबरोबर अरे एकदम चेहरा बदलला, चेहऱ्यात पालट झाला, डोळे लाल झाले, थरथर थरथर कापू लागला आणि मनात म्हणाला, अरे अरे अरे, याला कुणीतरी भरवतंय, याच्या मनामध्ये कुणीतरी आपल्या नकळत कुणीतरी आपल्या शत्रुपक्षाच्या गोष्टी त्याच्या मनामध्ये टाकतंय. श्रुत्वा पुत्र गिरो दैत्य परपक्ष समाहिता, परपक्ष समाहिता, दुसऱ्याच्या म्हणजे आपल्या विरोधकांनी काहीतरी युक्ती केली आणि याच्या कानात काहीतरी सांगितलेलं आहे, त्याच्याशिवाय नाही. विष्णू पक्षही, विष्णूबद्दलचं, हरिबद्दलचं वत्स प्रल्हाद बदलते. आणि मग म्हटले, हे बा प्रल्हादा, हे तू खोटं बोलू नकोस, तू सांग, खरं सांग बरं. कथय माम ऋषा, वत्स प्रल्हाद वदन्ते सत्यम कथय माम ऋषा, खोटं बोलू नको, सत्य मला काय ते सांग, की तुला कोणी येऊन शिकवतं का रे? आता हा लहान मुलगा, त्याला राग आला होता, पण तरी गोड भाषेत, जितकं प्रेम वाटेल तितक्या भाषेत म्हणू लागला की तुला कोणी शिकवतं का, खरं सांग, मी तुला काही रागवत नाही, तुला काही मारत नाही, परंतु खरं सांग, तुझा बुद्धिभ्रंश कुणी करतं का? बुद्धिभेद परकृता होता हो स्वतः भवत. कुणी तुला काही सांगतं, कुणीतरी काही येऊन शिकवतं, गुप्तपणाने कुणी येऊन कानात काही सांगतं? प्रल्हाद म्हणला, नाही बाबा, मला कुणी येत नाही, काही सांगत नाही, मला काहीच माहित नाही. यथा ब्राह्म्यत्ययो ब्रह्मन स्वयमाकर्ष सन्निधो यथा मे विद्यते ते चक्रपाणी छया. काही मला कळलं नाही, मी कोणाच्याही नादी लागत नाही, मला कोणी शिकवत नाही. मग तू असा त्याचं नाव कशाला घेतो? म्हणजे कोणाचं नाव? ते त्याचं, माझ्या शत्रूचं नाव का घेतोस? अरे कुलांगार, दुर्बुद्धी. आणि मग मात्र त्याची निर्भत्सना करायला सुरुवात केली. लाज वाटत नाही तुला माझ्या समोर तसं नाव घ्यायला? अरे कुलांगारस्य दुर्बुद्धी चतुर्थो स्या देतो दमाहा दैत्य चंदन वने जातोसी कंटकद्रुमा. अरे दैत्यरूपी चंदन वनाच्या मध्ये, दैत्यरूपी चंदन वन सगळीकडे आहे आणि त्याच्यामध्ये तू काटेरी झाड म्हणून जन्माला आलास. दैतेय चंदनवने जातोयम कंटकद्रुमा, काटेरी झाड. एखाद्या चंदनाच्या या सगळ्या वनामध्ये काटेरी झाड जन्माला यावं, त्याप्रमाणे दैत्यरूपी चंदनाच्या वनामध्ये तू काटेरी झाड, येडी बाबळ जन्माला आलास. जन्मुलोन्मूल परशो विष्णू नालाय तोर भका. हे सगळं विष्णूंनी केलेलं कारस्थान आहे. आणि एकदम त्याला ढकलून दिलं आपल्या मांडीवरून खाली. पादयो पतितम बालम प्रति नंद्याशुराहा, आणि त्याला ढकलून दिलं खाली. आधी प्रेम केलं, परंतु आता मात्र राग आला आणि नंतर त्यांनी आपल्या वडिलाला नमस्कारच केला. वडिलाला नमस्कार केल्यानंतर ते म्हणले, बरं जाऊ द्या, तुला आता असं कळणार नाही. हिरण्यकश्यपूनी विचार केला की अरे आपण याच्या गुरुला बोलवावं, म्हणून शंडामर्काला बोलावलं. शंडामर्का इकडे या बरं. ते म्हणले, काय? गुरु नायव प्रति प्रोक्तो भूया आहासुर सुतम. अहो हा काय बोलतो ऐकलं का? काय म्हणतोय हा प्रल्हाद काय बोलतो ऐकलं? म्हणले नाही. ऐका म्हणले त्याच्या तोंडून. काय म्हणतो हा? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम.
भगवंताचं गाथा श्रवण करावी, त्याचं नामस्मरण करावं, त्याप्रमाणे स्मरण करावं, पादसेवन म्हणजे त्याची भक्ती करावी, त्याची पूजा करावी, अर्चन करावं, वंदन करावं, त्याचं दास्य स्वीकारावं आणि शेवटी भगवंताशी आपलं जीवन समर्पित करावं. इति पुंसार्पितो विष्णू, ही जी नवविधा भक्ती आहे ती खरी श्रेष्ठ आहे. प्रल्हाद बोलू लागला. हे ऐकल्याबरोबर गुरुपुत्र तर थरथर थरथर कापू लागले. म्हणले आपण तर काहीच सांगितलं नाही. गुरु म्हणले नाही हो शंडामर्क, म्हणले महाराज मी तुम्हाला हात जोडतो, मी आम्हाला काहीच सांगितलं नाही, मी याला काहीही सांगितलं नाही, हे काही मी सांगितलं नाही. नवै न मत प्रणीतम न परप्रणीतम, मी याला हे सांगितलं नाही हो, मी कसं सांगेल. आणि न परप्रणीतम, बरं माझ्यासमोर तर कुणीच येत नाही. नाही म्हणले कुणीतरी गुप्त रूपाने येत असेल तुझ्या नकळत. नाही म्हणले आम्ही लक्ष ठेवून असतो म्हणले शाळेमध्ये. नमत प्रणीतम न परप्रणीतम सुतो वदत्येश तवेंद्र शत्रो नैसर्गिकीयम मतिरसराजन नियच्छमन्युम कददास्म मानहा. अहो तुमच्या मुलांच्या तोंडून जे येतं ना नैसर्गिकीयम मतिरस्य राजन, ही याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सहजच बोलतोय म्हणले. हा मी शिकवलं नाही, कोणी परक्याने शिकवलं नाही, पण तो सहजच स्वाभाविक वृत्तीने हे बोलतोय. असं म्हटल्याबरोबर हिरण्यकशिप म्हणाले थांबा, आता आपण याची वेगळी व्यवस्था करू. आणि मग शंडामर्काला सांगितलं याला घेऊन जा, याला शाळेमध्ये बंदिस्त करून टाका, याला कुठेही जाऊ देऊ नका, 24 तास पहारा ठेवा, 24 तास तुमची नजर याच्याकडे पाहिजे. अहो याला बंदिवासात टाकून द्या. शाळा म्हणजे बंदिवास करा. आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्याला नजर कैदेत ठेवतो तसं याला नजर कैद करा. बस आता तुमचे वडील आल्यानंतर बघू, मग याचा काहीतरी उपाय करू, म्हणून तोपर्यंत तरी तुम्ही नजर कैदेत याला ठेवा. म्हणून प्रल्हादाला घेतलं आणि याला नजर कैदेत ठेवायला सांगितलं, याच्यावर काहीतरी उपाय करायला सांगितला. आता प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न हिरण्यकशिपू कसा करील. आणि नंतर शेवटी शाळेत बंदिस्त केल्यानंतर सुद्धा सगळे शाळेमधले लोक कशा पद्धतीने विद्यार्थी हे भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहतील आणि शेवटी प्रत्यक्ष हरीचा म्हणजे नृसिंहाचं प्रगटीकरण कसं होईल हा सगळा कथाभाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.